जय शिवराय मित्रांनो, मी रत्न दीपक आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर पुन्हा एकदा आपण आलो ते म्हणजेच रायगड वारीला. रायगडावरती आलोत, श्रीमान रायगड. तर बघूया, आपण ह्याच्या आधीसुद्धा येऊन गेलोत 5 वेळा आणि 6वी वेळा आपली. तर आज आपल्यासोबत मित्र आहेत आपले, काही मैत्रिणीसुद्धा आहेत. तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत बनवून राहा. चला बघतो आपण, आपल्यासोबत आहेत आज आपले मित्र, हे आपल्या मैत्रिणी आपल्यासोबत आहेत आज. आम्ही चालायला सुरुवात केली आता. बघूया अजून किती वेळात चढतो आपण, आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला इतिहाससुद्धा सांगणार आहे गडाचा. तर जाऊया. तर मित्रांनो, इकडे बघतोय आपण, हे गाढवसुद्धा महाराजांच्या कार्यामध्ये मन लावून काम करतात. इकडे बघा, इकडे बघा, आपण आलो तर रायगडावरती. आणि रायगडावरती आल्यानंतर भूक लागली आता, दुपार झाले जवळजवळ. तर आम्ही मॅगी आणली होती, तरी मॅगी बनवतो आता. इकडे बघा, स्टोव वगैरे आणला आहे आपण. ही सर्व मंडळी आहेत आपली, सर्व मित्र मैत्रिणी आहेत आज. चला मॅगी बनवूया आणि भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. बघा मॅगी बनवली, आणि मॅगी बनवल्यानंतर बघा, हा आमचा भाऊ आहे ना, चम्मचच विसरला. चम्मचानं सांगितले याला, गाडीतच विसरून आला. आणि आम्ही नवीन जुगाड केला. बघा, बाटलीला कापेले, हे छोटे छोटे तुकडे काढले. ते बघा, दाखवू रे खाऊन. हे बघा, हे बघा, एकदम खतरनाक नवीन चमचा आहे आमचा. हे बघा, हे बघा, लय भारी हा जुगाड, लय भारी आहे. आणि खायला सुद्धा मजा येते ना, बरोबर ना? चमच्यासारखी फिलिंग एक नंबर. चमच्यापेक्षा बेस्ट. चमच्यापेक्षा बेस्ट. या खायला आहे आता. तर इकडे बघा, मॅगी बी खाली तरतरी आले आता जरा. इकडे बघा, परत फिरायला आले. आता आपण जिकडे आलोत ते म्हणजेच जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक गुप्तहेर, जे गुप्तहेर होते त्यांच्या मीटिंग इथे व्हायच्या, ते बघायला चाललोत आपण आता. चला जाऊया. तर इकडे बघा, आपण चाललोत ते म्हणजे जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेर म्हणजेच बहिर्जी नाईक यांच्या मीटिंग जिथं व्हायच्या, त्यांचा आवाज बाहेरसुद्धा यायचा नाही. तर त्या इथं व्हायच्या, दाखवतो तुम्हाला. दगडामध्ये कोरलेलं आहे, एक गुफेप्रमाणे होतं. हे बघा, सावकाश सावकाश होतं. सावकाश होतं. हा, तर हे बघा, इथे त्यांच्या मीटिंग व्हायच्या त्यावेळेच्या. हा, म्हणजे स्वराज्याचा काय कारभार आहे, स्वराज्याचा काय कारभार आहे, किंवा त्याच्यानंतर. तर मित्रांनो, रायगडवरती आल्यानंतर आपण एवढं काही शूट केलं नाही, नॉर्मल शूट केलं. कारण का याच्या आधी आपण खूप काही शूट केलं आहे रायगडवरती, आणि भरपूर वेळेला शूट केलं आहे आपण रायगडवरती. प्रत्येक ठिकाणची आपण माहिती सांगत आलो आहे, हे ठिकाण नक्की कशासाठी काय आहे इथे. तर आजचं वातावरणसुद्धा आहे, बऱ्यापैकी आहे, पण ऊन खूप लागते, ऊन लय आहे. तर आता फिरून झालं आहे आपलं, चाललो आता जाऊया, बघूया आता गाडीजवळ वगैरे जाऊया, पोरं वगैरे येतात. तर चला आता भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.